अतिश आणि अजित ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते। पहिला बॉल सामन्याला सुरुवात एडवंट संघ पाहायला मिळतोय। पहिल्याच बॉल वरती शून्याचा चष्मा घालून फलंदाज इथे बाद गॉन। फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात। फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात। थँक्यू। ज्या वेळेला विकेट मिळाली आणि विकेटला आपण पाहतायत ओमकार तरे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज 100 रुपयाचे इथे जमा झालं। गावाच्या युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा, कौशल्य, टॅलेंट या सर्व गोष्टी पाहता त्यांच्या टॅलेंटची मात्र इथून दखल घेत असताना ओमकार तरे भाऊंच्या माध्यमातून हे 100 रुपये इथे आलेत। विकेटसाठी पहिल्याच बॉल वरती महत्त्वाचा मासा गळाला आणि आता नवीन फलंदाज अनिल यांना पण पाहतायत ओमसाई साखरे। दुसऱ्या बॉल वरती मात्र या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षक चेस करतील अगदी जीवाचा आटापिटा करत। शेवटचा मॅच आहे, महत्त्वाचा मॅच आहे। इथून जिंकलात तर एका बक्षिसाचं पात्र व्हाल। ज्या अनुषंगाने त्यांना या सामन्याचं महत्त्व माहिती आहे आणि ते महत्त्व लक्षात घेता, ते महत्त्व जाणता एडवंट संघ अगदी जीवाची बाजी लावत इथून जे काही होईल ते संघासाठी, जे काही होईल ते गावासाठी 100% समर्पण याच मॅच मध्ये आपल्याला द्यायचं आहे आणि एडवणकर या सामन्याचा आनंद घेत आहेत। प्रो लाईव्ह या YouTube वाहिनीच्या माध्यमातून याही वेळेला आपण पाहतात चांगला बॉल, षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक। पहिलाच फलंदाज बाद झाला, तदनंतर आपण पाहतायत थोडीशी आता डोकेदुखी, कठीण काळ, संघर्षाचा काळ आपल्याला पाहायला मिळतोय। 3 बॉलचा खेळ झालाय। 3 बॉल मध्ये धावसंख्या फलकावरती 2 आहेत। डॉट बॉल आलाय, एका बाजूला अनिल आणि एका बाजूला आतिश। या वेळेला पुन्हा एकदा इनटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बॉलच्या मागे बॉल पर्यंत पोहोचतील का? क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि सीमा रेषेच्या बाहेर बॉल चाललाय, जी निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षक दर्शवतात की बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे। हरकत नाही, चौकार आलाय, परंतु 4 बॉलचा खेळ देखील झालाय। 4 बॉल मध्ये 6 धावा म्हणजेच गोलंदाजी चांगली राहिलेली आहे। 1 विकेट देखील तिथे मिळाली। आजच्या दिवसातला अगदी शेवटचा मॅच आई एकविरा चषक साखरे, रुपेशदा पाटील वन मॅन शो। जबरदस्त आयोजन, तेवढंच चांगलं नियोजन। या स्पर्धेचं प्रत्येक दिवशी 8 संघ, 8 संघांना टी शर्ट्स आणि 8 संघांना जेवण, या गोष्टी खूप कमी स्पर्धेमध्ये असतात। 1-1 लाख रुपये प्रवेशिका फी असते, परंतु ज्यामध्ये या गोष्टी बघायला मिळत नाही। परंतु 5000 प्रवेश फी मध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायला मिळतात। प्रत्येक मॅच 6 षटकांचा आणि प्रत्येक मॅच 6 षटकांचा असे सामने खूप कमी ठिकाणी असतात आणि त्यामधली ही एक आई एकविरा चषक साखरेचं हे दैदिप्यमान आणि भव्य आयोजन नियोजन। पुढचा बॉल, शेवटचा बॉल, बॅटची कड, चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन गल्लीला। तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं मिसफील्ड झालं आणि त्याचं भुगतान तुम्हाला 2 धाव्यांमध्ये करावं लागेल। धावसंख्या 2 संघाचं खातं पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 8 वरती। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1 चा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती, अखेर 8 वरती 1 बाद अशी स्थिती। बॅटिंग करत असताना ओमसाई साखरे। घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे। हाकेला धावते आणि नवसाला पावते, हाकेला धावते नवसाला पावते, नजर भक्तांवरी ठेवते, नजर भक्तांवरी। न देवी माझी एडवणची आशा पुरी, आई माझी एडवणची आशा पुरी। सो मच एडवणची आशापुरी मातेला इथे मात्र वंदन आणि खऱ्या अर्थानं एडवणकरांचा सामना आता निश्चित स्वरूपात आशापुरी देवीला इथे मात्र साकडं घालत असतील एडवणकर की आमचा संघ आज या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय व्हायला हवा। प्रत्येकाला वाटतं की जिंकायला हवं, जिंकायला हवं। जिंकण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत, भरपूर कष्ट, भरपूर तुम्हाला इथून खडतर प्रवास करावा लागेल। 6 षटकांमध्ये अनेक तुम्हाला अडचणी येतील, त्या अडचणींवरती मात करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कुठेतरी आपण पाहतोय विजयाचा आनंद मिळेल। गोलंदाज तयार,
चांगला बॉल पंच गजानन सरांनी मात्र याही बॉलला काउंट केलंय. शरीरापासून दूर ठेवला आणि चेंडू पडल्यानंतर वेग जास्त त्या बॉलने मिळवला, म्हणजे अर्थात स्किट झाला बॉल. लेदर क्रिकेटची आठवण झाली या बॉलनं. अगदी चेंडू पडल्यानंतर भरपूर वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल इंटू द गॅप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण, संधी होती परंतु इथे आपण पाहताय अगदी सीमारेषेच्या जवळ या बॉलला फील्ड होईल. तत्पूर्वी मात्र आपण पाहतायत जाऊन पोहोचतील ते म्हणजेच 2 धाव्यांनी भर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वरती. डबल डिजिट मध्ये 8 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 10. एका बाजूला एडवर्ड संघ आपल्याला पाहायला मिळतो, एका बाजूला घरचा संघ. याच मैदानामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये हेही खेळाडू दररोज न चुकता प्रॅक्टिस करतात. आता संध्याकाळचं सत्र देखील आहे. तुम्हाला इथून प्रेशर न घेता चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. थर्डमॅनला जबरदस्त असं मात्र क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. जर यष्ट्यांचा वेध घेतला असता त्या बॉलनं तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळाली असती. इथे डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ होतोय, धावसंख्या 10. प्रो लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा सलग प्रो प्ले लाईव्ह संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची टीम एका बाजूला मोनित कुडू, एका बाजूला साहिल पाटील. दोन्ही नावांची चर्चा भरपूर झाली मागच्या 2 ते 3 वर्षात, ते त्यांनी कमवलं. मी सकाळी देखील उल्लेख केला की नावाची चर्चा सहज नाही. तुमचं कर्तृत्व आणि तुमचं नेतृत्व, तुमच्या कामाची दखल घेतल्यानंतर तुम्हाला पसंती मिळते. यावेळेला फटका चांगला केला, शॉट पॉइंटच्या डोक्यावरनं सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 11. 4 बॉल आणि 11 धावा या धावफलकावरती आहेत. एडवणकर मात्र निश्चित स्वरूपात यामागचा आनंद घेतात. प्रत्येक चेंडूसाठी टाळ्या येतात, शिट्ट्या येतात. गावचा संघ जिंकला पाहिजे या आशेसह, या अपेक्षांसह. इथे जर आपण पाहिलं तर खेळल्या ऑन साईडला आपण पाहताय, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12. अगदी शेवटचा बॉल, दुसरं षटक. पॉवर प्ले मध्ये मात्र आपण पाहतोय पॉवर हिटिंग ही साखरे संघाकडनं पाहायला मिळाली नाही. हरकत नाही, तुमचे इथून फक्त एकच गडी बाद झालाय. 4 षटकांचा खेळ आहे. फटका चांगला केलाय, जबरदस्त फटका. यावेळेला अपरकटच्या माध्यमातून, यावेळेला थोडस आउटफील्ड इथे स्लो आहे, त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय ॲक्युरेट फेकी. क्या बात आहे, क्लास. तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण जरूर करता, तुमची योग्य फेकी देखील येते का हेही तेवढं महत्वाचं आहे क्रिकेट या खेळामध्ये. आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. 2 षटकांचा खेळ संपला आणि बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. 24 बॉलचा खेळ उर्वरित आहे. आजच्या दिवसाकरिता आम्हाला या स्पर्धेमध्ये निमंत्रण दिलं रुपेशदा पाटील यांनी. प्रथमतः आगरी प्रीमियर लीग मध्ये भेट झाली आणि तदनंतर त्याच दिवशी 2 तारखेचं निमंत्रण ठेवलं. त्याबद्दल मी रुपेशदा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार यांचे आभार मानीन की या साखरे गाव आम्हाला आज पाहायला मिळालं आणि निश्चित स्वरूपात एक अतिशय सुंदर स्पर्धेला आवाज देण्याचं आमचं भाग्य राहिलं. त्याबद्दल धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाकरिता मला निमंत्रण दिलं त्याबद्दल. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती आहे 14. उर्वरित चेंडू आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये आता साखरे संघ अपेक्षित असेल 40 ते 45. खुलवट टप्प्याचा बॉल डाऊन द ग्राउंड. हर्षल तरे त्या बॉलला फील्ड करतील आणि ह्या चुका भरपूर कमी वेळा. हर्षल हे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून संघामध्ये जागा बनवतात आणि पिंच हिटर हा त्यांचा रोल, परंतु या वेळेला चुका झालेल्या आहेत आणि तिथे त्याचं भुगतान 4 धाव्यांनी तुम्हाला करावं लागेल. धावसंख्या जिथे थांबली होती तिथे आता 4 बहरली, जाऊन पोचते 18 वरती. खराब क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल गोलंदाज तयार. 3रं षटक. या वेळेला जागा बनवली ऑफस्टिकला, तदनंतर फाईन लेग मध्ये खेळायचा प्रयत्न होता आणि अतिशय चांगला झेल, अचूक झेल. जिथे हात घालीन तिथे सोनं काढीन, ज्या पद्धतीने आपण पाहतायत. फक्त गेस केलं बॉलला आणि एका हातामध्ये झेल टिपला. महत्वाचा विकेट. फलंदाज इथे बाद, गॉन. विकेट काढी आपण पाहतायत नैतिक तरेसाठी ओमकार तरे यांच्या माध्यमातून आपण पाहतायत हे कॅश प्राइज आलंय. प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील जगदीश जे दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतायत एडवण, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतायत साखरे. या दोन्ही संघांमधला अगदी महत्वाचा मॅच आज साखरे हाफ आपल्याला पाहायला मिळाला होता आणि यंग टॅलेंटचा भरणा असणारा एडवण संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच नरेश स्मृती एडवण गावातून या सामन्याचे आता व्ह्यूअर्स वाढले असतील, कारण यूट्यूब लाईव्हला भरपूर प्रेक्षक एडवण मधून जॉईन झालेले आहेत
आणि एका बाजूला साखरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, वेगवान बॉल, चित्तथरारक रोमहर्षक सामना. आणि निश्चित स्वरूपात जे लाईव्ह जोडलेले प्रेक्षक आहेत त्यांना निश्चित स्वरूपात मेसेज असेल की आपण कमेंट करा की हा सामना कोण जिंकणार. तुमच्या कमेंट, तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या असतील आणि प्रो लाईव्हच्या माध्यमातून त्या देखील कमेंट्स इथून आम्ही स्वीकारू. आणि आता प्रेडिक्शन कुणाच्या बाजूने राहील? एका बाजूला एडवण, एका बाजूला साखरे. एडवण गावचे प्रेक्षक निश्चित स्वरूपात कमेंट करतील की आमचा संघ जिंकला पाहिजे, तर साखरे संघाचे जे प्रेक्षक असतील ते दर्शवतील की नो डाऊट आमचा साखरे संघ जिंकला पाहिजे. आता निश्चित स्वरूपात युट्यूबला देखील त्या कमेंट चालू होतील आणि साहिल पाटील आम्हाला दर्शवतील. ऑन साईडला केला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि फील्ड होत असताना फेकी देखील चांगली आली. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती 19 धावा धावफलकावरती आहेत. याही षटकात चेंडूंचा खेळ फेकून झालाय. कुणाला मला दर्शवतायत की 5 बॉल म्हणजे शेवटचा बॉल बाकी आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं सध्या मॅचला कंट्रोलमध्ये ठेवलंय, आवाक्यात ठेवलंय. मी एडवण संघ या संघाचा इथे उल्लेख करीन, ज्यांनी मोठे फटके खेळू दिले नाही, परंतु या वेळेला अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हर्षल त्या बॉलला उचलतील, फेकी करतील, 2 धावा मिळतील आणि षटक संपेल. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 21. आणि एडवण संघासाठी इथे आपण पाहतायत भरपूर प्रेम मिळालं. आपण पाहू शकाल एडवण संघ जिंकेल हा प्रश्न आपण विचारला होता की कुठला संघ जिंकणार, त्याचं उत्तर आलंय मात्र एडवण. आणि जावेद खान आपल्याला पाहायला मिळतात, ते एक आदर्श शिक्षक आहेत. त्यांनी देखील खूप छान पद्धतीने प्रतिक्रिया मांडल्या, धन्यवाद, थँक्यू सो मच. तदनंतर दिवेश तरे असतील, तदनंतर आपण पाहतायत ऋषी असतील, राहुल चापके असतील, तदनंतर आपण पाहतात HST हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांनी सगळ्यांनी सांगितलंय की एडवण संघ जिंकेल. मग साखरे तुम्ही काय करताय? तुमचा देखील मोबाईल काढा आणि तुम्ही देखील तुमची प्रतिक्रिया मांडा की आमचा गाव साखरे इथे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्यांचा देखील खेळ उर्वरित 3 षटकांमध्ये बहरदार होईल आणि तदनंतर तेही विजयाच्या छायेमध्ये पोहोचतील. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहताय गोलंदाज आता 4थं षटक घेऊन येतील. भावेश यांना आपण पाहतायत. 4थं षटक, 3 षटकांचा खेळ संपला, 21 धावा. साहिल पाटील, कुणाल केणी आम्हाला दर्शवतात की 21 धावा या धावफलकावरती आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातला अगदी शेवटचा मॅच. इथून जर जिंकलात एडवण संघासाठी मात्र भरपूर प्रतिक्रिया युट्यूबच्या माध्यमातून. या वेळेला बॉलला खेळले बराच काळ हवेत, तिथे त्यांचे कर्णधार आहेत आणि इथे प्राइजलेस विकेट. कठीण काळात, संघर्षाच्या काळात खेळपट्टीवरती एकही खेळाडू उभं राहायला मागत नाही, फलंदाज बाद. आणि इथे मात्र आपण पाहतोय या विकेटसाठी 100 रुपये. भावेश यांच्यासाठी इथे कॅश प्राइज येतात. अगदी 100-100चे बंडल घेऊनच आलेत एडवणकर. जसा विकेट षटकार त्यासाठी कॅश प्राइज इथे ओपन करतायत. चांगलं इथे ऊर्जा देण्याचं काम. विकेट डाऊन, फलंदाज बाद. चारी बाजूला दर्याचं पाणी, ती घडविली पाशानी, चारी बाजूला दर्याचं पाणी, ती घडविली पाशानी. आणि इथे मात्र आपण पाहतायत एन्जॉय करतायत, सेलिब्रेट करतायत. चांगला खेळ अनुभवत असताना या वेळेला हा बॉल चांगला फटका खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मी म्हटलं की कठीण काळात कुणीही खेळपट्टीवरती उभं राहायला तयार नाही, परंतु या वेळेला नवीन फलंदाज आले अतुल, आणि अतुलनं पहिल्याच बॉलचा समाचार घेत असताना चेंडूला फेकून दिलंय. मिड विकेटला क्लिअर करणारा हा षटकार महत्वाचा होता. या षटकारानं आता साखरे संघाला एक निश्चित स्वरूपात लांब श्वास घेतला असेल की धावसंख्या थांबली होती, धावसंख्या अगदी शांत पद्धतीने चालली होती, परंतु आता वेग मिळाला. पुन्हा एकदा मात्र क्लास, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवरची चुकी या वेळेला नाही, खऱ्या अर्थानं शॉर्ट बॉल आणि त्यानंतर आपण पाहतात जो शरीरात राहिला त्या बॉलवरती पुलचा फटका कन्वर्ट केला, 6 धावा मिळवल्या. परंतु या वेळेला वेग वाढवला आणि गती आपण पाहिली की वेगवान राहिली, भन्नाट राहिली, शरीरापासून दूर ठेवणारा बॉल. परंतु याही वेळेला व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचेल
28 धावा या धावसंख्यावरती फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर 3 बॉल, आणखीन याही षटकात 3 बॉल बाकी असतील. तदनंतरची 2 षटकं महत्वपूर्ण. बॅटची कड, यष्टीरक्षकाचा सहारा, फलंदाज अतुल गॉन. माझी आशापुरी माऊली, एडवण गावीन आय माझी आशापुरी माऊली. थँक्यू सो मच, वेलकम बॅक. आणि ओमकार तरे यांच्या माध्यमातून इथे कॅश प्राईज येते 100 रुपयांचा. 4 विकेट झाले आणि 400 रुपये इथे जमा देखील झाले. गोलंदाजांची नावं देखील नोट करतील आमचे कुणाल केणी. इथे 400 रुपये मात्र पोहोचत आहेत. गोलंदाज तयार, चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी आणि इथे डॉट बॉल येतोय. वाईटसाठी मागणी केली होती, पंच दर्शवतात की ना मुन्नांना हा बॉल नाही वाईड मिळणार तुम्हाला. अगदी वाईड लाईनच्या आतमधनं या बॉलनं प्रवास केलाय. शेवटचा बॉल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातला. फटका बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत हर्षल आणि इथे मात्र आपण पाहतात अचूक झेल टिपलाय. फलंदाज इथे बाद होतील. ओमकार तरे यांच्या माध्यमातून आपण पाहतात आलेत 100 रुपये आणखीन. 5 गडी बाद अर्धा संघ गारद आणि 500 रुपये इथे गोलंदाजांसाठी देखील आलेत. येथे घोड्यावर आईची स्वारी, रूपा तुझी ती कोळ्यांवरी, येथे घोड्यावर आईची स्वारी, रूपा तुझी ती कोळ्यांवरी. बसली एडवण गावीन आय माझी आशापुरी माऊली. थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतायत खूप छान पद्धतीनं आई आशापुरी मातेचं इथे गीत आपल्याला पाहायला मिळतं. एडवण संघ आपण जल्लोष करत असताना मध्ये जर गेलात तर पॅनल्टीला सामोरी जावं लागेल. मध्ये जर आपण गेलात बघा, आनंद सेलिब्रेट करायचा हरकत नाही, संघाचा विजय हा तुमचा विजय. परंतु त्यामध्ये जर आनंद आवरणीचा झाला आणि आपण मैदानाच्या आतमध्ये आलात तर पेनल्टीला सामोरी जावं लागेल, याची देखील नोंद घ्या. फटका चांगला खेळलाय. इनफिल्डच्या वरनं कव्हरला क्लिअर करणारा चौकार, महत्वाचा चौकार. 4. आनंद आज सफाळे नगरीला, झाला आनंदी आनंद आज सफाळे नगरीला. एक विडा चषक गाजतो या आज साखरे गावाला. थँक्यू सो मच. या वेळेला आपण पाहताय भरपूर प्रेम मात्र मिळतं एडवणकरांचं देखील या मॅचसाठी आणि आमच्या समालोचनासाठी देखील. थँक्यू सो मच, सर्वांचे आभार. इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आला. एका चौकारानंतर कमबॅक चांगला राहिला गोलंदाजांचा. संघाचे कर्णधार म्हणून स्लॉक षटकामध्ये जिम्मेदारी घेतली जिथे फलंदाज आक्रमक होत असतात आणि त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळालेत समोरच्या दिशेनं स्टेप आउट पदला लित्य चांगलं राहिलं. आणि तदनंतर आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला. 6. आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची पोरा, आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची पोरा, आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची. थँक्यू सो मच. आई नागदाई देवीला मात्र इथे वंदन. आणि तिथे मात्र आपण पाहतायत साखरेकरांसाठी जल्लोष करण्यासाठी संधी मिळाली. फलंदाजांकडून जो षटकार आला, पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत फिरून मारण्याचा प्रयत्न. गोलंदाजीची लाईन एवढी व्यवस्थित नव्हती, परंतु आपण पाहतायत त्या बॉलला खेळता आलं नाही. खऱ्या अर्थानं थोडी दुखापत होते. क्षेत्ररक्षक तिथे मात्र सगळे जवळ गेलेत फलंदाजांकडे, हे महत्वाचं आहे. जरी तो आपला प्रतिस्पर्धी असला परंतु खेळाडू भावना म्हणून तुमच्यामध्ये क्रिकेट प्रति ते प्रेम असायला हवं. होई आपण या ठिकाणी मुख्य मंचाकडे कॅमेरा फिरवला जाईल. उत्कर्ष पाटील उत्कृष्ट समालोचक, या स्पर्धेला मात्र गोड आवाज आज आपल्याला ऐकायला मिळतोय आणि त्यांचा यथोचित आभार प्रदर्शन या ठिकाणी केलं जाईल.
आम्ही रुपेजी पाटील सरांना विनंती करतोय की उत्कर्ष पाटील यांचं आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करायचं आहे. इथे आलात, सुंदर समालोचन संपूर्ण दिवसामध्ये आपण या ठिकाणी बघायला मिळालं, ऐकायला मिळालं आहे. त्यासाठी एक आभार प्रदर्शन. एकवीर चषक 2025 या स्पर्धेचे सर्वेसर्वा शिल्पकार आदरणीय रुपेश नरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. या ठिकाणी शुभ सन्मान उत्कर्ष पाटील यांचा टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळतोय. मायेची शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ, या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आज एन्जॉय केलं सर्वांनी उत्कर्ष पाटील यांचं सुंदर समालोचन आणि त्यांचं आभार प्रदर्शन या ठिकाणी केलंय. वळूया पुनश्च आपण या स्पर्धेकडे आणि वळूया उत्कर्षकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद रुपेशदा पाटील, अजित पाटील सर. सातत्यानं खूप छान पद्धतीने तुमच्याकडून शिकायला मिळतं आणि रुपेशदा पाटील यांचं देखील आभार, ज्यांनी या 16व्या पर्वामध्ये प्रथमतः आम्हाला इथे या स्पर्धेसाठी संधी दिली. आगरी प्रीमियर लीगला त्यांनी प्रेम दिलं आणि तदनंतर साखरेच्या या सुंदर स्पर्धेसाठी आम्हाला निमंत्रण दिलं. त्याबद्दल मी या आयोजकांचे, रुपेशदा पाटील यांचे खूप मनापासून आभार मानतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. महत्त्वाचा मॅच चालू आहे. एका बाजूला एडवण, एका बाजूला साखरे. आजच्या दिवसातला अगदी शेवटचा मॅच आणि ज्यामध्ये साखरे संघ बॅटिंग करत आहे. नाणेफेक जरूर हरलेत आणि तदनंतर त्यांना देखील तेच हवं होतं की बॅटिंग आम्ही करू. आणि बॅटिंग करत असताना एडवण संघाची जी धारदार गोलंदाजी राहिली ती थोडीशी पेलता आली नाही, परंतु शेवट गोड होईल या आशेसह सध्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत आणि चांगलं क्रिकेट खेळत आहेत. यामध्ये निश्चित स्वरूपात आता यश येईल की नाही येईल हे सांगण्यासाठी एक घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया पीके साऊंड्स यांना. कडक शॉट कुणी हा घेतो सुंदर कॉट. भावा भावाचा खेळ गावाचा, भावा भावाचा खेळ गावाचा. कुणी जिंका कुणी हरा. आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची पोरा. 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 थँक्यू सो मच विजय. दुखापत गंभीर असेल तर फलंदाजांना तिथे बाहेर आलात तरी हरकत नाही. बघा, क्रिकेट तुम्हाला वर्षभर खेळायचं असतं, परंतु जर त्रास होत असेल स्वतःला तर ते थोडंसं लांब राहिलं तरी हरकत नाही. बघा, जर तुम्हाला कम्फर्टेबल फील होत नसेल तर आपण बाहेर येऊ शकता. लक्षात घ्या, सामना महत्त्वाचा आहे, अगदी बरोबर आहे, परंतु दुखापत जर गंभीर असेल तर मग खऱ्या अर्थानं स्वतःला देखील तेवढंच जपणं खूप गरजेची भूमिका आहे. आणि निश्चित स्वरूपात फलंदाजांनी ते स्वीकारलंय की धावण्यासाठी त्रास होईल आणि व्यवस्थित साथ देत नाही पाय. त्या अनुषंगाने ते आता बाहेर येत आहेत. चेंडूंचा खेळ जर तपासला कुणाला पण तर 4 बॉलचा खेळ झालाय. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये आणि धावांची गती तपासली तर 38 धावा, म्हणजे फायटिंग टोटलकडे तुम्ही जरूर आलात. आणखीन 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये जर 15 धावा आल्या, 50-55. एका बाजूला एडवणचा संघ आहे, परंतु त्यांनी सकाळच्या सतत उल्लेख केला की आम्ही सातत्यानं समुद्र किनारे खेळत असतो. मातीचे ग्राउंड आणि ही अशी खेळपट्टी आमच्यासाठी खूप कमी वेळा असते. जास्तीत जास्त कॉन्क्रीट विकेट, तदनंतर सफाळ्यामध्ये जर खेळ मिळाला तर एक चांगल्या मातीच्या विकेट पाहायला मिळतात. परंतु या मातीचा खेळपट्टी आणि या मैदानाचा आढावा घ्यायला थोडंसं आम्हाला जड झालं, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये आम्हाला एक योग्य असा आढावा आला आणि तिसऱ्या मॅचमध्ये आम्ही चांगला खेळ करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू असं कर्णधारांनी म्हटलं. परंतु साखरे संघ सांगतोय की आम्ही देखील आमच्या गावात सहज रीतीनं कुणालाही जिंकू देणार नाही. आमचा देखील प्रयत्न हाच राहील की गावच्या स्पर्धेमधून गावच्या संघाचं नाव पुढे कसं येईल. गोलंदाज तयार, शरीरापासून दूर ठेवलाय. या बॉलला अगदी खडे स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल इथे येतोय. शेवटचा बॉल बाकी या षटकातला. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. याही बॉलला आपण पाहतायत इथे स्टेप आउट केलं होतं, परंतु संपर्क करता आला नाही. ज्या वेळेला षटकार आला त्यावेळेला क्रॅम्प आला आणि तो फलंदाज बाद झाल्यानंतर 2 बॉल डॉट आले. म्हणजेच आता नशिबानं साथ दिली नाही असं म्हणायला हरकत नाही. 6 बॉलचा खेळ बाकी. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया पीके साऊंड्सला.
शेवटचं षटक 6 बॉलचा खेळ बाकी. पुन्हा एकदा आई एकविरा चषक साखरे रुपेशदा पाटील 6 बॉलचा उर्वरित आमचा समालोचनाचा कार्यभाग आहे. त्यामध्ये तुमचे आभार आम्ही मानतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही मात्र प्रेम दिलत या स्पर्धेसाठी. आणि आज हे साखरे गाव प्रथमतच आम्ही पाहिलं आणि जिथे जसं गावाचं नाव तसं त्या गावची माणसं, साखरेसारखा गोडवा या इथूनच्या प्रत्येक माणसामध्ये भरलेला आहे. ज्या अनुषंगानं या गावामध्ये आणि या स्पर्धेला आम्ही आलो. धन्यवाद. थँक्यू सो मच. 6 बॉलचा खेळ बाकी असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नैतिक, वेगाचा राजा, ज्यांचा उल्लेख मी केला होता, ऑन साईडला केलाय या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत खाली. क्या बात आहे. जबरदस्त कॅच, क्लास कॅच. फलंदाजांनी करावं तर करावं काय. इथे मात्र आपण पाहताय जबरदस्त झेल. यतीन यांचा हा झेल मनमोहित. खऱ्या अर्थानं आज एडवणकर एन्जॉय करत असतील हे गोलंदाजाला. आणि हे आपण पाहतायत क्षेत्ररक्षक यतीन याला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार तरे या नावानं आज सकाळच्या पहिल्या मॅच पासून आपल्या खेळाडूंना ऊर्जा दिली आणि असे पाठीराखे असायला हवेत. आज एडवणकर जर सामना पाहत असतील तर ओमकार तरे यांचं देखील कौतुक करत असतील की आपल्या खेळाडूंना चार्ज करतात. तिथे जाऊन इथे प्रत्येक खेळाडूसाठी बघा, ते आज स्वतः देखील क्रिकेट जर आपण पाहिलं तर क्रिकेटपासून वंचित आहेत, परंतु क्रिकेट प्रति प्रेम आहे आणि गावावरती प्रेम आहे आणि गावच्या खेळाडूंना चार्ज करत असताना एक ओमकार तरे यांचं मी कौतुक करीन. आणि पुन्हा एकदा आपण पाहतात ते फलंदाज आतिश जे दुखापत ग्रस्त झाले होते. त्यांनी सांगितलं की आता दुखापत माझ्यासाठी एवढी गंभीर नाही. ज्या पद्धतीने माझ्या संघाला गरज आहे, जिथे संघाला गरज त्यावेळेला मला उभं राहताच आलं पाहिजे. त्या अनुषंगानं ते आलेत मैदानाच्या आतमध्ये. हा निर्णय त्यांचा महत्वाचा राहिला. इथून 4 ते 4 बॉलचा खेळ बाकी असताना ते उचलतील मोठा फटक्याला. इथे आपण पाहताय पंचांनी बोट उचललाय आकाशाकडं. बॅटची कड, विकेटचं पतन आणि ओमकार तरे यांच्याकडनं 100 रुपयाचं इथे पुन्हा एकदा कॅश प्राइज मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजासाठी यतीनसाठी 100 रुपये. 7 विकेट गेलेत, ते 7ही विकेट नोंद झालेत. कुठल्या गोलंदाजाच्या नावी राहतील त्यांना मिळतील ते 100 रुपये. आणि यतीनसाठी हे कॅश प्राइज राहील. कॅच कमालीचा टिपला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आर्यन यांना आपण पाहताय. नयन 2 बॉलचा खेळ झालाय. इथे आपण पाहताय ऑन हॅट्रिक असतील. नैतिक, मी म्हटलं की नैतिककडे देखील कला, गुण, कौशल्य, टॅलेंट भरपूर आहे. वेगासहित अचूक गोलंदाजी कशी करावी. गोलंदाज तयार. चांगला बॉल. पंच गजानन सर याही बॉलला आपण पाहतायत खऱ्या अर्थानं स्क्रोल करतील त्यांच्या स्क्रोल मीटरमध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं जर आपण पाहिलं तर धावफलक शांत झालंय. स्कोर कार्ड जर आपण तपासून पाहिला कुणाल 38 धाव्यांवरती खेळलाय फटका. ऑन साईडला खेळायचं होतं, व्यवस्थित कनेक्शन नाही आणि ओमकार तरे हे सांगतात की हरकत नाही, तुम्ही 10चे 10 विकेट घ्या. इथून प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज निश्चित स्वरूपात आहे. विकेटचं पतन 38 वरती मला तरी वाटतं साहिल पाटील आम्हाला दर्शवतील की 8% असावेत. ऑल राईट, कारण इथे 800 रुपये जमा झालेत आणि 100 रुपये यतीनच्या कॅचसाठी जमा झालेत. आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शेवटचं षटक यतीन चांगला हाताळतायत आणि आता फलंदाज शेवटच्या आणि कालच्या वळीतले फलंदाज दाखल होत आहेत. मनोज यांना आपण पाहू शकाल. हॅट्रिक देखील इथे परिपूर्ण झाली. अत्यंत महत्वाची. 1 बॉल मागचा डॉट देखील आला. ऑल राईट, विकेट आपण पाहिले 3 मिळाले, परंतु या आधीचा बॉल डॉट देखील होता. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला केलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन, त्या बॉलला फेकी येईल. तदवरती आपण पाहतायत आता सिंगलने संतुष्ट राहावं लागेल. 39 धावा या धावफलकावरती आहेत आणि 39 धावा ह्या फलकावरती असताना आता जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू. इथून जरी एक मोठा फटका आला, साखरे संघ गोलंदाजी करत असताना कमाल करू शकते. पुढचा बॉल आणि मोठा फटका येईल का? आलाय. मी नक्की म्हटलं की हा जर मोठा फटका आला तर साखरे संघ कॉम्पिटिशन मध्ये उतरेल. चांगलं बॅटल बघायला मिळेल. समोर एडवण असला हरकत नाही. आम्ही देखील आमच्या गावात सहज कोणाला जिंकू देणार नाही. ज्या अनुषंगानं महत्वाचा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा या धावसंख्येवरती आहेत. 46 धाव्यांचं पाठलाग करायचं आहे. 46 धावा होतील का नाही होतील, कोण जिंकणार, कोण पडणार, कोणावर भारी, हे सांगण्यासाठी येऊया दुसऱ्या इनिंगमध्ये. आणि जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवरती जोडले जातील पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, आमचे गुरुवर्य अजित पाटील सर यांचा आवाज ऐकूया. तुर्तास मी थांबतोय आणि आजच्या दिवसाचा कार्यभाग संपन्न करतोय. धन्यवाद रुपेशदा पाटील आणि सर्वांची इथे रजा घेतोय. थँक्यू सो मच.
चला वळूया आपण मॅच कडे. 46 टार्गेट ओमसाई साखरे अगेन्स्ट नरेश स्मृती येडवण या संघातला बॅटल आहे. चला वळूया आपण अंतिम मॅच, अंतिम इनिंग आणि एका बाजूने 36-46 टार्गेट. ओमसाई साखरे खऱ्या अर्थाने 46 धावा वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, तर दुसऱ्या बाजूने संघ आपल्याला बघायला मिळेल नरेश स्मृती येडवण संघ ओपनिंग पेअर पाठवा. त्वरित संचित आणि त्यांच्या समवेत हर्षल आणि संचित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वप्न आहे. 46 धावा अचीव करणं आणि सुपर 8 मध्ये दाखल होणं. त्यानंतर या अतिशय सुंदर अप्रतिम अशा आकर्षक चषक आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आपण या ठिकाणी बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर अजित. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. महत्वाची मॅच, संघर्ष हा इथून बघायला मिळेल, कारण एक लढवय्या संघ म्हणून ओमसाई साखरेला आपण सातत्याने बघत आलोय, तर इथे लढत द्यावी लागेल. एका बाजूने नरेश स्मृती येडवण संघ. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. खूप चांगला स्टार्ट अजित कडनं बघायला मिळतोय. संचित हा स्ट्राइक वरती आपल्याला बघायला मिळतोय, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. दुसरा चेंडू राईट मोर द विकेट. गुड बॉल. खूप चांगली ड्रीम स्टार्ट म्हणायला हरकत नाही अजित कडनं. सलग 2 निर्धाव चेंडू, संघर्षाची सुरुवात करणारी अशी षटक आपण बघतोय. यावेळेला फक्त दिशा दिले मिड विकेटला. चांगलं शतरक्षण, सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने येत आहेत आणि इथे संधी होती. एक धाव संचित ऑफ द मार्क. आता स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळत आहेत हर्षल किनी. लेफ्ट हँड बॅटर आहेत, चांगली बॅटिंग केली, उपयुक्त खेळाडू आहेत. महत्वाच्या मॅच मध्ये आपला क्लास, आपली क्षमता, आपला दरार, आपली दहशत कायम ठेवतील की अजितच्या अगेन्स्ट, ज्याच्याकडे एक्युरेसी आहे, लेंथ इन लाईन आहे, स्वतःवरती विश्वास आहे, अशा गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र खेळताना थोडंसं टेन्शन येईल. बघूया. 3 चेंडू फक्त 1 धाव. 36 मध्ये 46चं टार्गेट सेट केलंय आणि अजित मात्र इथून झालाय स्टार्ट. चेंडू क्रमांक 4 घेऊन राऊंड विकेट समोर आहे. ब्लॉक होल मध्ये मारा, ड्राईव्ह केले फक्त. चांगलं क्रिकेट. धावसंख्या 2 वर पोहोचेल. क्लेवर क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूला तुम्ही मोठे स्ट्रोक खेळू शकणार नाहीये. संयम आणि आक्रमकता यांचा सुंदर समन्वय म्हणजेच आनंद, आणि तो आनंद जर मिळवायचा असेल तर आक्रमकता आणि संयम यांचा समन्वय जीवनामध्ये किंवा क्रिकेटच्या मैदानामध्ये आवश्यक. फुलटॉस, चुकीला माफी नाही आहे आणि चेंडू जातोय सरळ मिड विकेटला. क्लिअर करा. षटकार यष्टीचोय. चारी बाजूला दर्यात पाणी घडविली पाशानी. बसली येडवण गावीन आई माझी आशापुरी माऊली. चांगले चेंडू हाताळताना फुलटॉस दिले आणि संचितनं षटकार खेचलाय. अल्टी पल्टी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालंय. 8 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 30 चेंडू आणि 38 एकवेशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चुकीचा चेंडू आणि त्यानंतर अर्धा डझन धावा. 8 धावा ऑन स्कोर कार्ड आपण बघू शकाल. थोडंसं गेम स्पीडअप करा, कारण महत्वाची मॅच आहे. आपण बघू शकाल येणारे 30 चेंडू आणि गरज आहे 38 धावांची. आम्ही जे क्रीडा रसिक वर्ग आहे त्यांना विनंती करतोय की चेंडू द्या आपण, प्लीज, विनंती असेल.
येणारे चेंडू 30-38 धावांची गरज आहे. प्रयत्न शेवटपर्यंत करावा लागेल. कोशिश कहते कि आखिरी वक्त होनी चाहिए. मंजिल मिले या फिर तजुर्बा, दोनों ही चीज़ें दोस्तों नायाब होती है आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. एका बाजूने असंख्य चाहते आहेत ओम साई साखरेचे आणि दुसऱ्या बाजूने एडवनचा चाहता वर्ग बघायला मिळतो आणि मध्ये बॅटल उभा आहे. 30 चेंडू 38 गोलंदाजी ट्रॅकवर नयनला बोलवलं गेले. मिस्टर नयन ज्याने मागच्या मॅचमध्ये 1 चेंडू 6 धावा असताना संघाला विजयश्री प्राप्त करून दिली, तोच यशस्वी गोलंदाज. शॉर्ट बॉल आहे आणि यावेळेला सेफ झोन मध्ये खेळताना मिड विकेट रिझन मधनं येतोय 4 चौकार. कमॉन डीजे. आई नागदाईचा सहारा न खेळताना साखरे तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया, तुम्ही येता का झाडलं बोलवून जाणू आईनं ते म्हणाली ती 12 रन्स 12 धावा ऑन स्कोर कार्ड. शॉर्ट बॉल होता आणि फलंदाज आपण बघताय त्या ठिकाणी बॅटिंग करताना हर्षल किनी, ज्याच्याकडे खूप चांगली ॲबिलिटी आहे आणि फुल ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, एकाग्रताही भरपूर आहे. कुठल्या चेंडूला कसं खेळावं याचं एक उत्तम उदाहरण हर्षलने दाखवले. ह्या वेळेला पंचांचा कॉल वाईट आणि नो बॉल आपण बघू शकाल. धावसंख्या पोहोचेल ती 13 वरती येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असेल. आपण बघतोय दुष्काळामध्ये 13वा महिना असं आपण सातत्याने म्हणतो तसं आहे. पुढचा चेंडू डॉट बॉल आलाय. चांगली कम बॅकिंग. 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. एक जबरदस्त संघर्ष नयन दाखवताना दुसऱ्या बाजूने हर्षल किनी ज्यांनी नरेश स्मृती एडबॉर्न संघासाठी खूप चांगलं योगदान देताना दिसला खेळाडू. पुलटॉस आणि इथे ओ माय गॉड, चेंडू मात्र आपण बघताय झेल सोडलाय आणि 2 धावा ह्या नक्कीच हर्षल किनीच्या नावावरती येतील. धावसंख्या पोहोचले 15 वरती. अशी झेल जर तुम्ही सोडाल तर मॅच मध्ये कम बॅकिंग करणं अवघड जाईल. कॅचेस विन मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, छुटेगी कॅच तो बाई छुटेगी मॅच. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना नयन, समोर हर्षल किनी. पुलटॉस आहे, मिडॉनला खेळतायत, लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. 16 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 16 धावा झालेल्या आहेत. 30 ची गरज आहे अजूनही. येणारे चेंडू आहेत ते 26. पुढचा चेंडू घेऊन तयार. 26 मध्ये 30 बनवायचे आहेत. टार्गेट समोर आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. कधीही कुठल्याही क्षणी कोणाच्याही बाजूने जाऊ शकतं, कारण हा खेळ क्षणोक्षणाला बदलत असतो. बघूया, वेळ मात्र वेळेवरती बदलते, परंतु क्रिकेट खेळ कधीही बदलू शकतो. पुढचा चेंडू प्रेझेन्स ऑफ माइंड, फक्त सिंगलकडे कॉन्सन्ट्रेट. धावसंख्या 17 ऑन स्कोर कार्ड. 1 टू गो. 25 मध्ये 29 बनवायचे आहेत. 17 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. मॅच शांतपणे संयमीपणे खेळताना एका बाजूने संचित, ज्याचं नाव संचित आहे, तो सिंगल डबल संचित धावा करताना दिसतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळलाय स्ट्रोक, परंतु लॉंग ऑनला चांगलं प्रोटेक्शन आहे. 9च्या सरासरीने येत आहेत 18 धावा. येणारे 24 चेंडू 28चं इक्वेशन. यस टीझे. आमची पहिचान आम्हीच बनवले स्वतःच्या जीवावर. भले भले ते होतात गार आमच्या बाईला पाहिल्यावर. भले भले ते होतात गार आमच्या बाईला पाहिल्यावर. थैंक यू. 24 चेंडू 28चं इक्वेशन. मैच अगर देखा जाए 7 के अवसर से रन बनाने, टारगेट बिल्कुल भी बड़ा नहीं है, लेकिन क्रिकेट है. क्रिकेट के मैदान में अक्सर कहते हैं कि पलक झपकती परिस्थितियां बदलती है, क्षमता गेंदबाज या बल्लेबाज के अंदर होना अनिवार्य है. गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन. अजित पुनश येत आहेत. षटक क्रमांक असेल ते 3रं, वैयक्तिक 2रं. 24 मध्ये बनवायच्या ते 28. बघूया, आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे. रडतोस का वेड्या, लढण्यात क्षण आहे. काट्यात फुलांची झुलती कमान आहे. उचलून घ्यावं मित्र, दुनिया दुकान आहे. या दुनियाच्या दुकानातून तुम्हाला जे चांगलं आहे ते उचलायचं आहे
आणि चांगला इथे काय तर संघर्ष तो उचलून घ्या, लढण्यासाठी सज्ज व्हा आणि तमाम क्रीडा रसिक वर्ग आपल्यासोबत जोडल्यात त्यांना द्या परम कोटीचा उच्च कोटीचा आनंद. वळूया मॅचकडे. चेंडू शेष आहेत 24-28 बनवायचे. अजित तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. रिस्ट्रिक्शन रिलीज झाल्यानंतर मात्र मिस्टर अजित ओमसाई सागरेचा वन ऑफ द बेस्ट बॉलर, मॅन इन गोल्डन आर्म ज्यांच्याकडे बघितलं जातं तो गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. ते आपण बघतायत पंचांचा कॉल आहे वाईट बॉल. 154 स्कोर कार्ड पोहोचेल ते म्हणजेच 19 वर. आता 24 चेंडू आणि 27चं इक्वेशन. पुढचा चेंडू भरपूर शॉर्ट बॉल आणि चुकी करतायत या ठिकाणी गोलंदाज. सरळ चेंडू जातोय लॉंग लेग मधनं सीमा पार 4 चौकार. डोसिंगे पोहोचेल ती म्हणजे तिथून 23 वरती. आधा सफर तय हो चुका है, आधा सफर अभी भी शेष है. गेंदे आपके पास होगी 23 और रन्स भी बनाने अब 23. पूरी तरह से इस मैच के ऊपर अपने बेहतरीन खेल के बदौलत अपने पक्ष में मोड़ने का प्रयास करते हुए नरेश स्मृति एडवन काबिल तारीफ. बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो या फिर फील्डिंग. अजित चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. चौकारानंतर स्वतःला सावरताना अप्रतिम असा चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. अनएक्सपेक्टेबल बाउन्स बघायला मिळाला आणि निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आणखीन शॉर्ट बॉल. संधी आहे विकेटची आणि इथे विकेट, पहिला विकेट हर्षल किनी. बॅक टू द डग आउट एसटीजे. भरला ढगाने नीला वाला, पाणी पडतंय ग डोंगराला, पाणी पडतंय गो डोंगराला. तुझ्या दर्शनाला येईल जाईल गो भक्त थांबलाय आडोशाला, तुझ्या दर्शनाला येईल जाईल गो भक्त थांबलाय. थँक्यू विशाल देव मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि त्यानंतर एक सेट बॅटर मिस्टर हर्षल किनीला पाठवलंय तंबूच्या आसऱ्याला. 23 वरती स्कोर थांबला गेलाय. चांगली गोलंदाजी अजितकडनं बघायला मिळते. संघर्ष किंवा आपल्या संघाला मोमेंटम देण्यासाठी डॉट बॉल हवे आहेत ते मात्र अजित या ठिकाणी रीड करत आहेत आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी विशाल देव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना अजित. बॉटमहँडचा यूज पॉइंटला यावं लागेल विशाल देवला. बॅक टू द डग आउट. आणखीन एक विकेटचं पतन होताना एसटीचे. पोरी तुला बघून म्या टिपलाय, अग बोरीला बोर पिकलाय. पोरी तुला बघून म्या टिपलाय, सोनू तुझ्यावर पिरीम झालाय. लपून लपून मला ये ग भेटाय, सोनू तुझ्यावर पिरीम झालाय. लपून लपून मला ये ग भेटाय, अग बोरीला. थँक्यू. न्यूमान हार्दिक तरे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ज्यांच्या नावावरती आहे तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने जाताना 23 वरती स्कोर थांबला गेलाय आणि 2 धक्के 23 वरती देताना मिस्टर अजित या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. म्हणजे 20 चेंडूमध्ये आता बनवायच्या त्या 23. चांगली गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी, योग्य वेळी या ठिकाणी अजितला सूर गवसताना आपल्याला बघायला मिळतोय. न्यूमान हार्दिक तरे प्रचंड ताकद आहे, क्षमता आहे या फलंदाजाकडे आणि तेवढीच एक्युरेसी आहे अजितकडे. फुलटॉस, मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. जबरदस्त कहते ना बूंद बूंद से सागर भरता है, यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. चिड़िया से पूछा कैसे बना आशियाना, बोली उड़ान भरनी पड़ती है बार बार, तिनका उठाना पड़ता है. वॉट अ बोल. 23 वरती सलग 5 डॉट बॉल या मॅच मध्ये परतण्यासाठी एक मेसेज पुरवला मिस्टर अजितनं. 18 मध्ये 23चं इक्वेशन आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, क्रुशल मॅच स्टार्ट होते. ऐकूया पीके साऊंडचं सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट, स्वयंपाक कर तू डाल भात. जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट, जेवाला बघतान वाट ग बाया, जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ.
अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या थँक्यू. बाया चला थोडस स्पीडअप भूकल्यान करा, थोडस स्पीडअप करा. 18-23 इक्वेशन. यूं ही नहीं मिलती मंजिल, उसके काबिल बनना पड़ता है. जीवन के हर पल पर खुद को साबित करना पड़ता है. स्वतःला साबित करावं लागेल तरच मॅच जिंकता येईल. 18-23 इक्वेशन. थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज बघायला मिळेल. मिस्टर नयन. मॅच मात्र अजितनं खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये एक मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट केलंय. एका बाजूने एडवर्ड संघ, दुसऱ्या बाजूने ओमसाई साखरे. 18-23 इक्वेशन. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आपण बघतोय क्रुशियल मोमेंटकडे. आणि नयन वन ऑफ द बेस्ट बॉलर गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. समोर आहे तो संचित. प्रचंड क्षमता आहे संचितकडे. पुढचा चेंडू. 18-23 व्हॉट अ मॅच. आणखीन एक डॉट बॉल. आता हृदयाचे ठोके एवढे वाढलेले आहेत की असं वाटते सफाळे स्टेशन मधून जाणारी ट्रेन साखरेच्या मैदानामध्ये आली की काय असा धक 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 आवाज येतोय. पुढचा चेंडू. आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. 16-23 अशी मॅच बघायला मिळते. नयन निर्धाव 2 सलग चेंडू हाताळताना. पुढचा चेंडू. उडवला चेंडूला. मिस टाइम आहे. आणि वॉडा कॅच. या मॅच मध्ये आता परतताना ओमसाई साखरे संघर्ष करताना दिसतो एचडीचे. थँक्यू. 23 आणि हर्षल तर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू आणि 23 चेंडू 23 असताना सलग 8 डॉट बॉल. या मॅच मध्ये हेच सांगतायत की कुठलीही मॅच जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटने खेळले नाही तर कुठल्याही दिशेने जाऊ शकते. हे मात्र सांगणारी ही मॅच आहे. कडक मॅच. पुढचा चेंडू नयन. ओ माय गॉड. प्लम मध्ये पकडले गेल्यात आणि हर्षल तरे सुद्धा येतात तंबूच्या आसऱ्याला. आता 14-23 इक्वेशन एसटीचे. देऊल चमचमतय हे देऊल चमचमतय गमावले देऊल चमचमतय. त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदते नांदते. मला भेटीला बोलवते आई माझी गालाने गो हसते. ये देऊल चमचमतय गमावले देऊल चमचमतय. थँक्यू. देऊल सलग 9 निर्धाव चेंडू. आता 14 चेंडू आणि 23 इक्वेशन. न्यू मॅन यतीन. जबरदस्त गोलंदाजी. क्रिकेट नेहमी तुम्हाला हे शिकवणार की तुम्हाला एकाग्रतेने खेळायचं. ऑन हॅट्रिक चेंडू बघायला मिळतोय. 14-23 इक्वेशन. मिस्टर नयन. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. अलॉंग द कार्पेट खेळला गेला. मिड विकेटचा खेळाडू वेगाने येतोय. सिंगल कंप्लीट करेल का आणि इथे दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. बऱ्याच वेळानंतर स्कोर आलाय. धावसंख्या 2 ने आकार घेताना 25. अजूनही जर आपण बघितलं तर धावा बनवायच्या त्या 13 चेंडू आणि 21. पुढचा चेंडू. फुलटॉस आणि क्लेवर फिल्डिंग बघायला मिळते. थ्रो क्विक मध्ये केलाय. आता 10च्या सरासरीने बनवायच्यात. 12 मध्ये 20. क्रुशियल मोमेंट. डीजे 2 तो बंदीचे बाय. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे. चाल शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे. थँक्यू. 12-20 इक्वेशन. चला फील्ड अरेंज करा. 12 चेंडू 20 धावा. व्हॉट अ मॅच. ग्रेट मॅच बघायला मिळते.
कभी इधर तो कभी उधर, तो कभी बीच राह में ये मैच देखने को मिल रहे। कभी एडवन हावी तो कभी ओम साई सागरे। तो बहुत ही लाजवाब मैच, बारी बारी सबकी बारी, कभी एडवन तो भाई कभी साखरे। 12-20 इक्वेशन आणि गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलंय मिस्टर आकाश। जबरदस्त गोलंदाज आहेत आकाश। समोर आपण स्ट्राइक वरती बॅटर बघतोय। जर ओमसाई साखरे जिंकतायत तर सन्माननीय कालुराम कष्ट्या काचरा यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक असेल। बघूया। ओ फक्त दिशा दिले, सिंगल कंप्लीट होईल, वेगाने येत आहेत आता। 11-19 बॅटल, व्हॉट अ मॅच। 11-19 जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते। काय मॅच आहे, सर्वांचं एंटरटेनमेंट आणि ते सुद्धा टॉप क्लासचं जबरदस्त मॅच। पुढचा चेंडू हार्दिक तरे। 11-19 शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये। ओ हो डॉट बॉल। 10-19 आवाज तुमच्या कानापर्यंत दस्तक देईल, परंतु शांतता तुमच्या अंतर आत्म्यापर्यंत पोहोचेल आणि तेच बॅटल आहे। जबरदस्त संघर्ष आहे। 10-19 व्हॉट अ मॅच। आता मात्र दोन्ही संघांचे जे समर्थक आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके धक धक वाढताना। आणखीन एक चांगला शॉट बघायला मिळतोय, सिंगल कंप्लीट झालंय। दुसऱ्या धावेचा टीम। ओ माय गॉड, मोठा विकेट। हार्दिक तरे बॅक टू द पवेलियन। एस पी के साउंड। नाही तर पश्चात अशी आहे हो त्याच्यात कला। और झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला। झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला। झुकती है दुनिया लेकिन चाहिए थँक यू। ओम साई संघाकडे असलेली युनिटी आणि त्यांची जिद्द, त्यांचा आत्मविश्वास या मॅच मध्ये त्यांना कमबॅकिंग करून देतोय। धावा स्कोर कार्ड वरती 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे। टीम वर्क कहते ना, एक और एक मिला के अगर 2 बनते हैं उसे गणित कहते हैं, एक और एक मिलाकर अगर 11 बनते हैं उसे यूनिटी कहते हैं, एक और एक मिलाकर अगर एक ही रहता है उसे प्रेम कहते हैं, और एक मिलाकर अगर 0 बनता है तो उसे अध्यात्म कहते हैं। एक को एक से मिलने नहीं दिया जाए तो उसे कूटनीति कहते हैं, और एक के खिलाफ होते तो उसे राजनीति कहते हैं। फिलहाल मैच की तरफ पुढचा चेंडू उडवलंय आणि इथे ओ माय गॉड। आणि येतोय षटकार। काय मॅच, काय प्रयत्न, परंतु इथे मात्र आणखीन मॅच मध्ये ट्विस्ट। धावसंख्या 6 ने फ्लाय झाले 34 आणि येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत आता 8-12। 8 चेंडू 12 धावा। षटकार अडवण्याची संधी होती परंतु हुकलंय। जबरदस्त मॅच मित्रांनो, पसंत आली असेल टाळ्या झाल्या पाहिजे मॅच साठी। आणखीन चांगला शॉट आहे, गॅप मध्ये खेळलाय का। एक धाव कंप्लीट झालंय आणि इथे थ्रो कमालीचा बघायला मिळतोय, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये। 7 मध्ये 10 ची गरज। धावसंख्या पोहोचली ती 36। 7-10। सात चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे। प्रचंड उत्कंठा या मॅचची आणि खऱ्या अर्थाने क्वालिफायर मॅच अशीच झाली पाहिजे तर त्या क्वालिफायर मॅचला मजा आहे। बघूया पुढचा चेंडू। उडवलंय चेंडूला डाऊन द ग्राउंड। एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेचा अटेम असेल का।
आणि फलंदाज बाद. 6 चेंडू आणि 9ची गरज आहे. विकेट गेलेले आहेत 6. 6 मध्ये 9ची गरज. सहा चेंडू 9 धावेंची गरज आहे. आज की शाम किसके नाम हा एक प्रश्न आहे. ओमसाई साखरे की नरेश स्मृती एडवण कोण होईल क्वालिफायर? आजच्या दिवसातला संघ कुठला असेल? एका बाजूने सूरज मात्र अस्ताला जातोय आणि दुसऱ्या बाजूने एक संघ पुढे येईल. और कहते जिंदगी में कभी अपने आप को कमजोर साबित मत होने देना, क्योंकि ढलते हुए सूरज को देखकर लोग अक्सर घर के दरवाजे बंद किया करते हैं. बघूया मॅच कडे. येणारे चेंडू आहे ते 6-9ची गरज आणि गोलंदाज अनिल. अनिलला मी प्रश्न विचारला होता की गोलंदाज शेवटचा कोण असेल. तो म्हणतो सस्पेन्स आहे, गुपित आहे आणि तोच गोलंदाजी ट्रॅकवर. 6-9ची गरज. खूप चांगली मॅच आहे. पहिला चेंडू एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वेगाने जात आहेत आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण. आता 5 मध्ये 7 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस, रूल्स अँड रेग्युलेशन, हाय व्होल्टेज ड्रामा. पुढचा चेंडू. ओहो, आणि फलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त काम आहे. मी आउट आहे सांगताना जबरदस्त. आणि नाव आहे या फलंदाजाचं कौस्तुभ. स्पोर्ट्समॅनशिप का असते दाखवताना कौस्तुभ. गुड, जबरदस्त आहे. चल मोमेंट. आणि त्याने या ठिकाणी आपण बघू शकाल येणारे चेंडू आहेत ते 4 आणि धावा बनवायच्या त्या 7 बनवायचे आहेत. येस, न्यूमान 7 विकेट गेलेले आहेत. 4 चेंडू 7 धावांची गरज. बघूया न्यूमान. थोडस प्रेशर, थोडीशी उत्सुकता, थोडस टेन्शन आणि हेच खरं जीवन आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. येणारे चेंडू 4-7ची गरज. सात गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू. चार मध्ये 7ची गरज. पुढचा चेंडू. ओ, आणि 8वा गडी या ठिकाणी बाद होताना. आता 3 चेंडू आणि गरज आहे ती 7 धाव्यांची. एस डी झेड. जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. थँक्यू. 3 मध्ये 7ची गरज. चला, 8 गडी बाद झालेले आहेत. नवीन बॅटर या मैदानामध्ये. 3 चेंडू 7 धाब्यांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आलंय कुठे. आणि नवीन फलंदाज भावेश. 3 चेंडू 7 धावेची गरज. बघूया मॅच क्रुशियल मोमेंट. 8 विकेट गेलेले आहेत. 7-3-7. जबरदस्त मॅच. जबरदस्त उत्कंठा, टाळ्यांचा गजर, प्रेशर. गोलंदाज तयार. आणि आणखीन एक
आणि फलंदाज बाद. कौतुक करावं लागेल फलंदाजाचं स्पोर्ट्समॅनशिप काय असते दाखवताना. विकेट 9. शेवटची जोडी आता 2 मध्ये 7 आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 23-23 ची मॅच. कशी इथे रंग बदलताना यू टर्न घेतल्याचं म्हणायला हरकत नाहीये. ऑन हॅट्रिक चेंडू. शेवटची जोडी 2 मध्ये बनवायची ते 7. बघूया 2 मध्ये 7. पुढचा चेंडू उडवले चेंडूला आणि आता शेवटच्या चेंडूवरती बनवायच्या त्या 6 धावा. आणि बघूया एका चेंडूवर 6 धाव्यांची गरज. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जर चेंडू या ठिकाणी षटकार गेला म्हणजेच हवाई सफर जर झाला मैदानाच्या बाहेर गेला तर नरेश स्मृती एडबन संघ या स्पर्धेमध्ये राहील. जर चेंडू अलॉंग द कार्पेट गेला तर मात्र नक्कीच थोडंसं प्रेशर आहे. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा. कुठेतरी 23 चेंडू 23 रनची मॅच. इथे असं वाटलं होतं की 2 ओव्हर शिल्लक ठेवून मॅच जिंकतील, परंतु आणि इथे ओमसाई साखरे संघ क्वालिफाईड होताना जल्लोष बघायला मिळतोय. हाडलक नरेश स्मृती एडवण संघ. आई बाबाने काका काकूने गोष्टी सांगल्या नव्या. आईच्या दर्शना गावाची गोष्ट ठरली तवा. आज मैदानी सामना रंगणार आहे. थँक्यू 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 अभिनंदन साखरे ओमसाई. इथून नरेश स्मृती एडमंड संघ आपलं जे पारितोषिक आहे ते इथून घेऊन जायचं आपण 900 रुपये